कस काय संसार प्रपंच घरदार बायका मुलं कसे आहेत? काय विचारतो यार? का रे? या प्रपंचातनं काय लागा या जीवाला सुख आहे का? म्हणजे? रोज तीच मुलं बाळ, तीच जमीन, तीच घर, कोण पैसा मिळवून ठेवलाय? असं मी आज असा विचार केलाय, काय रे? सगळे मित्रमंडळी एक ठिकाणी जमायचं, बर. पैसे घ्यायचं, जीवाची एन्जॉय करायला जायचं, फिरायला जायचं, करमणूक करायची. एक दिवस एन्जॉय केला तर जीवन सुखी होईल का रे? अरे किती वर्ष लगा काय आहे या जीवन? अरे बाबा, जीवन ही सुख दुःखाची जाळी, आहेच की. जीवन ही सुख दुःखाची जाळी, होय. त्यामध्ये अडकली ही मानव कोळी. बरोबर. एकाने दुसऱ्याचा घात करावा हीच आहे जगाची परंपरा. काय? म्हणून सांगतो आहे, जरा जपून पाऊल टाक तो जीवनातल्या मुसाफिरा. बरोबर आहे. अरे माणूस किती जरी सुखात चालत असला तर दुःख कुठेतरी पांघरून घेऊन बसलेलं असतं, ते त्या मानवाला माहिती नसतं. खरंय, खरंय. आणि माणूस जीवन जगण्यासाठी स्वार्थी बनलेला आहे. बरोबर. आणि त्या स्वार्थापोटी तो फक्त कात्रीचं काम करतोय. होय होय. कातर काय करत असते, अखंड असणारा तुकडा त्याचे अनेक तुकडे बनवते. होय. त्या पद्धतीने मानव सुद्धा अखंड असणारा समाज त्याचे तुकडे तुकडे बनवतो. कारण हे जर माझ्याकडे आले 4 माणसं 8 माणसं 10 माणसं झाली तर मी मोठा होईल. या स्वार्थापोटी फक्त कात्रीचं काम करतोय. तो कात्रीचं काम सोडून त्यानं जर सुई धाग्याचं काम केलं तर खरोखर समाज सुधारेल. सुई धागा काय करत असतो, अनेक विभक्त तुकडे एकत्र जोडण्याचं काम करत असतो. खरंय खरंय. आणि कातर अखंड असलेल्या तुकड्याचे अनेक तुकडे बनवण्याचं काम करते. जर त्या सुई धाग्याचं कर्तव्य आहे, काम आहे, ते जर मानवानं केलं तर घर फुटणार नाही, समाज फुटणार नाही, गाव फुटणार नाही, सगळे संघटित राहतील आणि संघर्ष करण्यासाठी एकजूट निर्माण होईल. त्यासाठी आपण असं करूया, आपली संघटना करूया. बरोबर. मित्रमंडळी सगळे बोलूया. हा. आणि कुठं तरी एन्जॉय करायला फिरायला जाऊ आपण. काय हरकत नाही. आपले मित्र तानाजी नांगोळकर त्यांना बोलून घ्या. ओ तानाजी नांगोळकर, नमस्कार नमस्कार कांबळे. नमस्कार. आयला भारी बोलला, मी ऐकलं जरा लांब उभा राहून. असं पण आता वृत्ती अशी आहे, दुसऱ्याचं घर कसं जळत म्हणलं सांगितलं, कात्रीचं काम फक्त केलं जातं. हे असं करूच तर त्याच्या घराला आग लागणार 100%. ती कधी जळल हे त्यालाच माहिती नसते. हा, म्हणून पहिले दुसऱ्याच चांगलं करायला शिकूया आपण. हा, आहे का नाही? मग याच्यासाठी जीवाभावचे सगळे मित्र जमूया आणि कुठतरी आज चैनमोत करायला जाऊया. असं ना? जीवाला कुठेतरी विरगुळ असावा. माझी तयारी करायला जाऊया. असं हा. पण एकाला 2 झालो, दोघाला 3 झालो. चौथे मेन महत्वाचा माणूस राहिला आपला. गोरखला बोलून घ्या, त्याचा विचार काय बघूया. हा, घ्या बोलाव. हे गोरख, राम राम. नमस्कार. काय आहे अजून? काय आमची माती लोटा येतीच नाही. हाय म्हणजे आम्ही मराठी वाट बघू. आज निवांत आहे का म्हणलं? अरे निवांत आहे, तुला का बोलवलंय? सगळी मित्रमंडळी एक ठिकाणी जमायचं बर. आणि कुठं तर फिरायला जायचं, एन्जॉय करायचं. लगा कुठं फिरायला जाता रे? पैसे खर्चायचं तुम्ही का काढता जा? आला का? हाय का? रोज प्रपंच का हाय का? या जीवाला सुख आहे का? म्हणून आम्ही विचार केलाय, कुठं तर सल काढूया, फिरायला जाऊया आपण. कशा सर काढतोय? फिरायला आहे. असं बरं सर. अरे फिरायला कशा जातोय? सकाळ सकाळी लगा 20,000ला घर बसल्या जळलं. आता काय झालं? पेटवलं नाही कोणी, माझ्या हातनंच पेटले. काय 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 झालं काय? अरे काय विचार केला यायला म्हणलं, एक झालं काय माहितीये का, शेजारी एक कुटुंब आहे. बर मग त्या घरातलं पोरग दारू पिते. बर. दारू पिऊन दारूला पैसे नाही दिले की आई वडिलांना लाथा घालून घरात नाकलून देते. अरे व्यसनिक असं. आणि लय व्यसनिक रे. हा, हा. आई वडिलांना पैसे नाही म्हणले की त्यानं मार खाल्लाच आई वडिलांना. अरे बापरे. आईला म्हणलं काय करावं, आता मलाही 2 पोर आहे ती. बर. मग आज ना उद्या जर आपण आपल्या पायावर जर उभा नाही राहिलं, आपण जर थकलो तर ही पोर मला काय जाऊन सांभाळली. होय, ती फेडतो तुला येईल. काय का होय, नाही? होय. आता मी विचार केला म्हणलं ह्या पोरांच्या नावावर जमिनीची माती सुद्धा ठेवायची नाही. बर. पाक तुला माझ्या 25 एकर जमीन आहे, हाय हाय. सगळी पाक ऐकली. इकलीच. आमच्या इथे चैनी नाही 50,000ला 50,000ला जमीन जिंकली. देऊ टाकली. अरे 25 आहे तुमच्या नादान फापवलं, पण 50 लाखाला जमीन विकली. आता म्हणजे 50 लाखाचं 1 कोट कसं होत्या? बरोबर आहे. ह्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बर बर बर. पोरांनी बोंबलेतच फिरलं पाहिजे. खराय खराय. काय नाही सांगितलं गेलो. सांगितलं कशाला? 25-30 लाखाचा प्लॉट मोठा खरेदी केला. अरे बापरे, डोकं चालवलं. हा? मला 1 कोट रुपये करायचा होय, होय, होय. इथं. पोरांच्या विश्वासावर बसायचं नाही, त्यांना रुपये मागायचा नाही तर. होय होय होय. काय नाही, बिल्डिंग उभा केली त्यात एक अत्तरचं दुकान टाकलं. काय अत्तरचा मोठेपणा सांगायला लागला. अगं, ती फाया घेऊन फिरते, ती रुपयाला फाया आणि कवा पैसे भेटतात. अरे ना आलाय का नो, तसला पाय अत्तरचा पाय नव्हे. माझ्या दुकानात बाटली अशी आहे,
कमीत कमी 10,000पासून 20, 30, 40 हजाराची बाटली आहे. म्हणजे परदेशातला परदेशातला सेंट हो. आता आज सकाळची गोष्ट काय झालं? आयला म्हणलं आता पोरांची काय वाट बघायला नको. बरोबर आहे, म्हणजे नोकर आहे त्यांची वाट बघायला नको. नोकरांची वाट बघू तर म्हणलं मला उशीर होईल. होय. सकाळच्या पारी उठलो, झाडलोट केली, अगरबत्ती लावली, काउंटरवरती थांबलो. म्हणजे दुकान उघडून थांबला. तोपर्यंत समोरून एक माणूस माझ्या दुकानाकडे यायला लागला दिसला. कसा होता रे? अरे तराकच्या तराक मिशा धरी काढत होता. बर. नेहरू शर्ट, हातात केस, गॉगल. आता काय त्या गड्याचा रुबाब मी विचारतोस. बर. आता म्हणलं हे गिराईक माझ्या दुकानाकडे यायला लागले. या लागले. आता म्हणलं हे गिराईक माझ्या दुकानात आलं की म्हणलं सकाळी बकरा गावलाय का पाहिजे का पायचा? बर. एवढा विचार करतो तोपर्यंत गिराईक माझ्या काउंटर जवळ आलं. दुकानच्या समोर काउंटरवर आलं. आणि मला त्याने विचारलं काय? ते शोकेस मध्ये लावलेल्या बाटल्या समोर. म्हणले ह्या बाटलीची काय किंमत आहे? हा. मी आता बाटली होती 10,000ची. बर. मी त्याला सांगितलं 20,000 रुपये. म्हणजे आलाय बकरा खावलाय तर का पायचा? दिवसभर पुन्हा नाही धंदा झाला तरी चालेल. चालेल. ह्या उद्देशाने मी त्याला सांगितलं, म्हणलं 20,000 रुपये किंमत आहे. बर. त्याने का मागचा पुढचा विचारच केला नाही. काय केलं रे? 20,000 रुपयाचा बंडल काढला, टेबलवर ठेवली. अरे वा, म्हणजे भवानी चांगली झाली. भवानी चांगली झाली. आता ते मी सगळं पैसे उचललं, ड्रायव्हर मध्ये टाकलं आणि आज गोडवान मध्ये निघालो. हा. तो म्हणला हो आज कुठे निघालाय? म्हणलं याच कंपनीची बाटली, म्हणलं आज गोडवान मध्ये आहे, ते बाटली आणून तुम्हाला देतो. नाही म्हणलं मी तुम्हाला शोकेस मधला माल मागितलाय. होय. अरे ह्याच्या तोंडाला कुठे लागायचं म्हणून मी काय केलं, गेलो ना आता गोडवान मधला बाटली घेऊन आलो आणि त्याच्या हातात दिली. आता ती बाटली त्याने घेतली. हा. आणि काय केलं असेल? काय केलं? तिथंच उभं राहून त्या बाटलीचा बुच फोडला. तो पण काढला. बर. भाड 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 असं तळातात ती बाटली होतली. आणि पेला असेल. तुझ्या भावानं अत्तर पेलतं का? आणि मग काय केलं? अरे असं त्याने अत्तर ओतलं. असं केलं, नुसतं मिशालाच लावलं. काय? 20,000चा? 20,000चा तर एक मिशीन लावला. मी विचार केला, म्हणला याला हे जर ही अत्तरची बाटली व्यवस्थित वापरली असती, कमीत कमी वर्ष 2 वर्ष अरे वर्ष 2-2.5 वर्ष त्याला बाटली गेली असती. बरोबर. आणि म्हणलं याने 20,000चा अत्तर नुसतं मिशाला लावलं. बरोबर आहे. ह्या मिशात म्हणलं काय करतात ते आहे, काहीतरी गुड आहे. म्हणजे डोक्यात काहीतरी आहे ना. आईला. आणि तुला माहिती आहे, मला एखादी वस्तू जर आवडली तर संग्रह करण्यासाठी मी घेत असतोय. त्या बाजाराला मी विचारलं. काय विचारलं रे? म्हणलं ह्या मिशीची 2 केसाची किंमत काय? बर बर. तो म्हणला 40,000 रुपये. म्हणजे तो 20 सांगितलं, तो डबल तरी सांगितलं. मग तर 40,000 म्हणल्यावर ना माझ्या डोक्यात प्रकाश, म्हणलं ह्या मिशीत काहीतरी गम्य आहे. बरोबर. याच्यापासून आपल्याला नक्की काहीतरी फायदा आहे. मग मी काय केलं? काय केलं? त्याने दिलेलं 20,000. 20,000 अधिक माझ्या जवळचं 20,000. बर. असं 40,000 रुपये मी त्याच्या हातात दिलं. त्याने ते 40,000 रुपये घेतलं, सुटकेस मध्ये पॅक केलं. बर. सुटकेसला चांगली कुलप लावली. बर. आणि मी वाट बघतो आताच मिशाला हात लावल, मगच मिशाला हात लावल. मग काय केलं ते ना? त्यानं मिशाला हात लावलाच नाही. मग काय केलं रे? म्हणलं हो काय झालं? म्हणलं मिशाच्या केसात पैसे दिले तर देतो म्हणलं. जरा काउंटर जाऊन असा मागे सरला. बर. आणि हिथं हात घातला. म्हणजे शर्ट वर केलं, हिथं हात घातला, त्याने 2 कॅस उपडून माझ्या हातात दिले. हे काय केलं म्हणून विचारायचं नाही का? म्हणलं हो म्हणलं माझे तुम्हाला म्हणलं मी मिशीच्या केसाचे पैसे दिले, तुम्ही हे काय करायला लागलाय? हा म्हणलं तुम्हाला साधं कसं दुकानदार कळत नाही. तर म्हणलं काय? म्हणलं हे शोकेज मधला माल आहे आणि हे गोडवान मधला माल आहे. पण नाव वेगळं आहे की. तेव्हा म्हणलं की नाव वेगळं आहे. नाही म्हणलं नाव वेगळं आहे, पण म्हणलं कंपनी आहे काय? म्हणून तुझं घर जळलं रे. 20,000ला घर जळलं आणि हिथं आली तर तुम्ही नेमकं पैसे खर्चाचंच काम काढले. एक जणा ठेवा, सगळ्यांची इच्छा झाली ना कुठतरी फिरायला अरे जायचं. पण पैसा नाही याला काय करायचं? पैसेवाला माणूस घ्याना बोलावून आपल्या पिशे पिशे दिशाला बोलवून घेऊन गेला का? पैशाचं झाडच आहे ते. पैसे तर ए रुपया कुठे गेला? इकडे रे इकडे. पिशा त्याच्या सोबतचा माणूस आहे, त्याला बोलवायला त्यांचं जमतंय जरा. आला रुपयाला बी ते गुतवलं का काय वाहत? बोला विशाल बोला. आला आला आला. फिरायला जायचं म्हणलात का नाही? आता आपल्याजवळ पैसा आहे का? नाही. मग त्या पिशाला बोलवून घे गेला का? चल फिरायला जाऊ. पैसे त्याच्याकडे आहे. नमस्कार. पैसा जळू दे, तोंड बघितलं का समाधान वाटलं. पैसा नको आम्हाला. मी काय हात जोडलं नाही तर
माणसाला आडवं गेल्यावर काम होतं, पण काय काय माणसं आडवी गेली का नाही हो 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 की माणसाचं काम होत नाही. मग काय मित्रांनो बोललो मला कळून घ्या. तुला का बोलवलंय? हा सगळ्या पोरांची मर्जी झाली तुझ्यावर. हा? त्यानंतर ग्रेस चाललंय का? कसलं म्हणतोय? कशाबद्दल बोलतो? तू कसलं म्हणतो यार? तुला काय कळते का? कसली मर्जी म्हणतोस तू? आर मर्जी म्हणजे तुला बोलवून आम्हाला फिरायला जायचा आहे, तुला अनुभव आहे. शाहीर मौज मजा करायला. हा मग त्याला माणसानं काढल्याकडे बोला की जरा. माणसं पूर्ण माणसा बाबा तुझ्या आमचं मत असं आहे, आम्हाला घेऊन कुठे फिरायला ये का मर्जी झाली तुझ्या? म्हणजे काय झालं? मर्जी झाली म्हणतो तुला. तुझी दात खेळी बसवतोय आम्ही आज एका बायकावर तुमची एका मर्जी व्हायला लवकर गड्यावर का व्हायची? आणि आपण तो विषय नाही रे, तुला फिरायला न्यायचा अनुभव आहे. हा. म्हणून तुला बोलू पैसा नाही म्हणून तुला बोलवलंय. लेगा काय झालं? वयापाशी नागडे गेले आणि रात्रभर काकडून काय गेले. काय आता माझ्याजवळ कुठला पैसा नाही. काय बोलायला लागलाय पिसे? कुठला पैसा? तुमच्या पुढे पैसा नाही बे. कुठला पैसा नाही? अहो कवटे मंगाच्या बाजारात परवा 25,000 नुसतं साळूच विकलं तुम्ही. 25,000 आणि तरी बी पैसे नाही म्हणतोय. खेटऱ्या मग काय का मी? होय ए तुझ्या यायची ना नाही का? 25,000 साळू तू विकून तू नाही म्हणतोय. मग 25,000 चाळी तुमची. लगा ते साळू विकणार आहे का? हा? बरं इकडं असते ना काय? मी कोण हा, त्यानं बघितलं असेल. हा. माझ्या पण एवढं फळं कुठं आणलं होतं? जातास काय करायचं आता? आमच्याजवळ पैसा नाही म्हणून तुला बोलवलंय. अरे का नालायकपणा करताय तुम्ही? काय झालं? गोड तरी बोलून बोला की रे, नीट बोला की. नाही नाही यांना मी ते सांगायला लागलो होतो. तुझं बी तोंड कसलंच आहे. काय सांगू नकोस तू मित्रा. हा मित्रानं मित्रासाठी केलेला खर्च हा देवाच्या दप्तरी नोंद असतो. नोंद असतो ना, तो काही व्यर्थ जात नाही. हे तुला सांगतो, हा. किती जरी पैसा कमवून ह्याचं मुंड्या मुरगळून त्याच्या मुंड्या मुरगळून घरी पैसा जरी घेतला तर पोरग शेवटी तोडलाच मुततेच ती. नाही नाही खरंच आहे खरंच आहे. त्यासाठी काय करायचं, मित्राला किती जरी उपकार केलं तर तो मित्र ठेवत नाही. नाही खरं आहे. फास गाडीला सोडवत असतो. होय होय होय. मित्रा मी तुमचं काम करतो. सगळ्यांचं एक संघ करतील का वरचीवर आमचं काम करतो मी. नाही तुम्हाला फिरायला नेतो. अरे फिरायला येतो म्हणजे का आमचं काम करायला उठलाय. नाही तुमचं फिरायला नेतो, तुम्हाला फिरायला नेतो. हा. बरं फिरायला जायचं कसं ते सांगा. अरे आता पैसा तुझा काय तर वाहन कुठलं ठरवाय तू सांग की. नवी खाट बोलवर ठरवा, पैसा मी भरतो, भाडं भरतो मी. बोलोरा ठरवा आणि मडी घराला घेऊन या. काय झालं? अरे रस्त्याचा नियम आहे का, बंदुकीतली गोळी गेल्यावर गाडी जाते हा? पाहिलं मग काय ऍक्सिडेंट नाही तर मग राहू दे बोलवला. बिगर ऍक्सिडेंट जाऊ दे. आपण हेलिकॉप्टर ठरवा, मी भाडं भरतो. ए, पैसे भरणार का? हेलिकॉप्टर ड्रायव्हर वरनं पडून खाली चढून खाकवा. आजता सुद्धा घरला यायचं नाही त्या. राहतच. आणि मग हे नको ते नको चालत चालता का? अरे वाहन कसं पाहिजे हा. आज जेणेकरून आपण ज्या वाहनातनं प्रवास करणार आहे बर. त्या वाहनाला बघून समोर येणाऱ्या वाहनानं आपोआप साईड देऊन गेलं पाहिजे समाज आणि आपला प्रवास सुखाचा झाला पाहिजे. आपलं वाहन बघताच समोर येणाऱ्या वाहनानं आपोआप रस्ता दिला पाहिजे. हा. असलं सुरक्षित वाहन